नमस्कार, मी राधिका आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक्सक्लेमेशन मार्क. आता एक्सक्लेमेशन मार्क म्हणजेच काय, तर त्याला म्हणतात उद्गारवाचक चिन्ह. आता इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात, त्याचा यूज इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये कसा केला जातो, कसं फाइंड आउट केलं जातं, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता उद्गारवाचक चिन्हाचं पहिलं डेफिनेशन बघूया. जेव्हा वाक्यात तीव्र भावना, आज्ञा, उद्गार, आनंद, शोक, राग इत्यादी व्यक्त होतो, तेव्हा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. म्हणजे काय, तर an exclamation mark is used at the end of the sentence. म्हणजे जेव्हा आपला सेंटेन्स जो आहे तो एंड होणार आहे, टू एक्सप्रेस त्याच्यामध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे, तर आपल्या एक्सप्रेशन, ज्या आपल्या भावना आहेत, ज्या स्ट्रॉंगली इमोशन्स आहेत, सच ॲज अ सरप्राईज, कधी तुम्ही सरप्राईजली एखादी गोष्ट बघितलेली आहे, अँगर म्हणजे तुम्हाला कधी राग आलेला आहे, आणि एक्साइटमेंट म्हणजेच काय, तर तेव्हा जेव्हा तुम्ही खूप खुश आहात त्यावेळेस, जॉय म्हणजे हॅपी असणार आहात, आनंदी असणार आहेत, आणि कमांड आर फिअर, जेव्हा कधी तुम्ही आज्ञा कमांड करताय म्हणजे आज्ञा करताय, किंवा जेव्हा कधी तुम्ही घाबरलेले आहात. सो पहिल्यांदा तुमच्या तोंडातून जे वर्ड निघणार आहे तो काय असणार आहे, आपला एक्सक्लेमेशन मार्क. म्हणजे तीव्र भावना, जेव्हा स्ट्रॉंग इमोशन्स असणार आहेत, आज्ञा म्हणजे ऑर्डर्स असणार आहेत, उद्गार म्हणजे जे आपण तोंडातून बोलतो, पहिला वर्ड. आनंद म्हणजे जेव्हा हॅपी असणार आहे, शोक म्हणजे जेव्हा कधी तुम्ही दुःखामध्ये असणार आहे, रागामध्ये असणार आहे. सो त्यावेळेस जे जे वर्ड पहिल्यांदा तुमच्या तोंडातून येणार आहेत ते काय असणार आहेत, आपले उद्गारवाचक चिन्ह म्हणजेच एक्सक्लेमेशन मार्क. आता फॉर एक्झाम्पल, वा किती सुंदर दृश्य आहे. आता इथे काय सांगितलेलं आहे, वाव व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू. आता काही एखादी छान गोष्ट बघून आपल्या तोंडातून कसं निघालं पटकन, वाव. तर हे वाव आहे ते काय असणार आहे, आपलं एक्सक्लेमेशन मार्क. काळजी घे, बी केअरफुल. आता हे काय सांगितलं, कशासाठी सांगितलं, की आपलं त्याच्याप्रती असणारं जे प्रेम आहे. सो हे जे आपले वर्ड पहिल्यांदा निघणार आहेत तोंडातून ते काय असणार आहेत, आपले उद्गारवाचक चिन्ह. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आता जर एखाद्याने पहिला नंबर काढलाय काय, तर पहिल्यांदा बघितल्या आपण असं म्हणतो का, तू खूप मेहनत केली, हे ते, हे नाही, हे नंतर बोलतो आपण. सो पहिल्यांदा आपण काय बोलतो, वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन्स, किंवा मग त्याच्यानंतर आपलं पुढचं चालू होतं की हां असंच अभ्यास कर, पुढे जा वगैरे. त्याच्यानंतर येणार आहे लवकर कर, हरी अप, म्हणजेच काय, तर वेळ खूप होतोय, तू लवकर कर, आवर. सो हे काय असणार आहे, आपलं एक्सक्लेमेशन मार्क. अरे रे, फार वाईट झालं. ओ नो, दॅट्स टू बॅड. कधी एखादी वाईट गोष्ट बघितली आपल्या तोंडातून निघतं ना, की यार असं नव्हतं व्हायला पाहिजे, हे खूप वाईट झालं. सो अशा प्रकारे तुम्हाला एक्सक्लेमेशन मार्क वापरायचा आहे. कधी, जेव्हा तुम्ही दुःखात असेल, जेव्हा तुम्ही आनंदात असेल, जेव्हा काही असेल, तेव्हा पहिलं तोंडातून जे वाक्य येणार आहे, वाक्य नाही म्हणू, वर्ड जो येणार आहे तो काय असणार आहे, आपला एक्सक्लेमेशन मार्क. सो अशा प्रकारे तुम्हाला एक्सक्लेमेशन मार्क करायचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओ समजत असतील, आवडत असतील, तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.